हॅलो गाईस, तिखट मीठ लावून तर तुम्ही पेरू खूप खाल्ला असेल, पण कधी अशा प्रकारात तुम्ही पेरू खाल्लाय का? चला मग आज आपण त्याचा एक अजून नवीन प्रकार बघूया. मग त्यासाठी आधी आपण कट करून घेऊया. पेरूमध्ये आवळ्यापेक्षाही जास्त व्हिटॅमिन सी आहे, फायबर आहे, पोटॅशियम आहे, व्हिटॅमिन ए आहे. त्यामुळे शरीरासाठी पेरू खाणे खूप चांगले आहे. पेरूमधील बी आपण वेगळं करून घेऊया. पेरूमध्ये खूप सारे पोषक तत्व आहेत आणि पेरूचे खूप फायदेही आहेत. पेरूमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचन सुधारतं, रक्तदाब आणि रक्तातली साखर नियंत्रणात राहते. लोहाच्या कमतरतेमुळे जे ॲनिमिया होण्याचं प्रमाण असतं त्यालाही फार उपयुक्त असा पेरू आहे. त्यामुळे तुम्ही रोजच्या आहारात पेरूचा वापर करा. सफरचंदापेक्षाही जास्त पेरूचा उपयोग करा. सर्व पेरू आपण कट करून घेऊया. सर्व पेरू कट करून घेतला आहे. पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल टाकून घेऊया. तेल गरम झाले की त्यामध्ये राई जिरे टाकून घेतले. आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आहे. थोडंसं करते. आता त्यामध्ये लाल तिखट आणि हळद टाकू. धना पावडर, थोडासा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि आता हे परतून घेऊ. आता ह्यामध्ये कट केलेला पेरू टाकून घेऊ. स्टर करू. ह्यासाठी पिकलेल्या पेरूचा वापर करायचा आहे. थोडंसं पाणी घालू. त्यामध्ये अगदी थोडासा गूळ घालू. जर तुमच्याकडे कोणी डायबेटिक असेल तर तुम्ही गुळाऐवजी खजूरचा वापर करू शकता. इथे तुम्ही 1 खजूर घालू शकता. हे मिक्स करून घेऊ. झाकण ठेवू आणि आता हे छान 10 मिनिटे शिजू देऊया. 10 मिनिटे झाली आहेत. आपण बघूया भाजी कशी झाली ते. वाव, हे बघा काय छान कलर आलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. मिक्स करून घेऊ. भाजी आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. तयार आहे व्हिटॅमिन सीने भरपूर आणि फायबरयुक्त अशी पेरूची भाजी. ही भाजी तुम्ही चपाती बरोबर, भाताबरोबरही खाऊ शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.